एक मोठी बातमी आहे। समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फोडण्यात आलंय। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव झाला असं समाधान सरवणकर यांनी म्हटलेलं आहे। समाधान सरवणकर यांचं महापालिका निवडणुकीमध्ये आपण पाहतो त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी याचं खापर भाजपच्या नेत्यांवर फोडलंय। च्या निवडणुका पार पडल्या। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला बहुमत मुंबईकरांनी दिलं, परंतु एका मतदारसंघाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, तो म्हणजे 194 मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये समाधान सरवणकर जे आहेत ते माजी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उमेदवार होते, परंतु त्यांचा काही मतांनी पराभव झाला। आपल्यासोबत समाधान सरवणकर स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काही मतांनी तुमचा पराभव झाला, मोठ्या प्रमाणात तुमच्या मतदारसंघाची चर्चा होती, मोठी फाईट या मतदारसंघाकडे बघितली जात होती। तुमचा पराभव झालाय, महायुती म्हणून मुंबईमध्ये तुम्ही सर्वजण लढत होतात, तुमचा पराभव झालाय। काय तुमची प्रतिक्रिया? तुमच्यावरती जोरदार टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून होते। आज माझ्या प्रभागात आपण बघितलं तर आज 4-5 आमदार त्या ठिकाणी आज प्रचार करत होते। त्यासोबतच 2 पक्षप्रमुखांची मुलं हे देखील एका मतदारसंघातच प्रचार चालू होता। त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचा टार्गेट होतो मी। अशा प्रकारे प्रचार होऊन देखील माझ्या मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि फक्त 500 मतांनी माझा आज पराभव झाला। त्याच्यामुळे मला खरंच आनंद वाटतो की आज माझे मतदार आहेत हे माझ्या सोबत एवढं प्रेशर असून देखील ठामपणे उभे राहिले। महायुती म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये तुम्ही लढत होतात, तर भाजपचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले, जवळपास 89 भाजपचे नगरसेवक निवडून आलेत, 29 तुमच्या पक्षाचे निवडून आलेत। महायुती म्हणून लढत असताना तुम्हाला मदत झाली का तुमच्या वैयक्तिक 194 वॉर्डमध्ये? माझ्या इथे किंवा माही विधानसभेमध्ये आपण बघितलात तर भाजपकडनं पहिला काही फेऱ्यांमध्ये मदत होत होती, पण त्याच्यानंतर भाजपकडनं बिलकुल मदत झाली नाही। भाजपचे पदाधिकारी होते, पण एक विशिष्ट पदाधिकारी त्यांच्याकडनं असा मेसेज आला की आपल्याला ह्यांना मदत कोणालाही करायची नाहीये, आणि त्यांनी व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून आज अनेकांना मेसेज केले की ह्यांना मदत करू नका, आपल्याकडनं समोरच्यांकडनं काहीतरी आपल्याला आलेलं आहे। हे असे मेसेज मी सुद्धा वाचलेले आहेत। एक विशिष्ट पदाधिकारी आहे, ज्या लोकसभेला देखील त्याच पदाधिकाऱ्यांनी महायुती कशी इथे हरेल यासाठी प्रयत्न केलेला, विधानसभेला देखील तोच प्रयत्न केलेला। फक्त माझी सीट नव्हे तर माही विधानसभेमध्ये जी भाजपची सीट आहे शीतल गंभीर यांची सीट पाडण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट टोळी भाजपची ही काम करत होती। त्यावेळेला ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला मी आमच्या पदाधिकाऱ्यांना मेसेज केला की काहीही झालं तरी शीतल गंभीर यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचंय। का आम्हाला असा मेसेज कळतो की त्यांच्यातली एक टोळी जी आहे जी वारंवार फक्त समोरच्यांकडनं पैसे घेऊन काम करते, ही स्वतःची सीट पाडण्यासाठी आता काम करते। आणि 182 मध्ये देखील आज भाजपच्या उमेदवाराचा जो काही पराजय झाला, 190 मध्ये थोडक्या मतांनी शीतल आल्या जिंकून 109, पण त्यावेळेला देखील त्यांच्या विरोधात देखील आज त्या एक टोळीने आज काम करायचा प्रयत्न केला। 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांचा देखील 109 मतांनी फक्त 100 मतांनी आज त्यांचा पराभव झाला। त्यावेळेला देखील त्या ग्रुपनी आज मेसेज अक्षरशः मेसेज चॅट्स याच्या माध्यमातून आज ते प्रचार करत होते की आपल्याला यांचा प्रचार करायचा नाही, आपल्याला समोरच्यांकडनं पैसे आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला काम करायचंय। आणि एक भाजपची पदाधिकारी अशा प्रकारे काम करू शकतात ही काही मला पटलेलं नव्हतं, आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पाडण्यासाठी देखील ते काम करत होते। आज फडणवीस साहेब, आज देवेंद्र फडणवीस साहेब आज मोठ्या त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, शिंदे साहेबांनी आम्हाला सहकार्य आहे। महायुती म्हणून एक चांगल्या प्रकारे काम चालू होतं या विधानसभेमध्ये आणि एक जिंकण्यासारखं वातावरण होतं। पण आज त्यांना देखील कुठेतरी एकेरी भाषेत आज त्यांच्या कार्यालयामध्ये, भाजपच्या कार्यालयामध्ये बोलणं, शेलारांबद्दल काहीतरी घाणेरड्या प्रकारे, आज मी ज्या वेळेला आम्ही नंदनवनमध्ये होतो त्यावेळेला शेलार साहेबांच्या देखील नावाने आज घाणेरड्या प्रकारे शिव्या घालणं, अशा प्रकारे त्या टोळीचं काम चालू होतं। आणि त्या टोळीने शेवटी त्यांचं जे काम होतं, आज त्यांच्यावरती भाजपचा एक लेबल आहे किंवा भाजपचे एक पदाधिकारी आहेत। त्याच्यामुळे असं वाटतं बाकीच्या खालच्या ज्या पदाधिकाऱ्यांना वाटतं की हा पक्षाचा आदेश आहे का, तर हा पक्षाचा आदेश 100% नव्हता, हे मला 100% खात्री आहे। कारण मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे 100% आमच्या पाठीशी होते, शिंदे साहेब 100% पाठीशी होते, भाजपचे वरिष्ठ नेता पाठीशी होते। पण इकडे काही एक टोळी जी आहे जी प्रत्येक निवडणुकीत एक भाजपचं जे कॅडर आहे हे खराब करण्याचं काम सुरू आहे माही विधानसभेत। आणि या बाबतीत कुठेतरी आम्ही फडणवीस साहेबांची देखील भेट घेणार आहोत आणि त्या गोष्टी कळणं गरजेचं आहे, कारण आज त्यांना देखील एकेरी भाषेत उल्लेख केला जातो या माही विधानसभेत त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडनं। हे कितपत योग्य? आणि आपण एक लोकसभा आपण हरलो, त्यावेळेला विधानसभा हरलो, नगरसेवक देखील आपण त्या पद्धतीने यांच्यामुळे नुकसान होतो। आज अशा पदाधिकाऱ्यांना खरं तर पक्षातनं बरखास्त करायला पाहिजे, कारण की त्यांच्यावरती पक्षाचा लेबल असल्यामुळे आज खालच्या कॅडरला कळत नाही यांचं कोणाचं खरं ऐकायचंय,
खरं कोणाचं आहे की आपल्याला पक्षाकडनं आदेश आलाय की हे स्वतःचं सांगतायत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पक्षाला, भाजप पक्षाला कळणं गरजेचं आहे. आज त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जात नाही हे माहीम विधानसभेमध्ये, त्यांना सुद्धा एकेरी भाषेत तिथे बोललं जाते. तुम्ही नक्की कोणाविषयी उल्लेख करताय आणि ज्यावेळेस तुम्हाला मदत होत नाही हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही पक्षश्रेष्ठींची याबाबत बातचीत केली होती का? कारण तुम्ही म्हणता